परवा एक दृष्टांत झाला सकाळी सकाळी. मी हे सगळं लिहित असतो रात्री दृष्टांत झाला म्हणजे स्वप्नात कुणी आलं का काय झालं? स्वप्नामध्ये मला शिवाजी महाराजांनी संकेत दिला की अरे हे सगळं चाललेलं असताना तुम्ही त्या गावचे, तुम्ही 25 वर्षे काम करताय आणि तुम्ही ह्याच्यात का भाग घेत नाही? मी म्हटलं नाही, आम्ही राजकारणाचे आम्हाला चुकीचे अनुभव आहेत. आणि 4 वाजता 4:30 पर्यंत मी याचा विचार करतो की हे असं असू शकतं का, कारण मी जी गोष्ट टाळतोय तिकडे मला नियती का ढकलत असेल. आणि मी त्याचा विचार करायला सुरुवात केली तर ही इतिहासाची सगळी समीकरणं त्यात दिसत आहेत. जे मला शिवाजी महाराजांच्या दृष्टांतातून मला जाणवलं, दिसलं, पाहिलं, मला जे कळतंय ते अशी गोष्ट आहे की या 4 किल्ल्यांकडे जाणारा 4 पदरी हायवे जे तयार केले, 4 किल्ले 4 पदरी हायवे, प्रत्येक किल्ल्याच्या पाठी खाली 4 हेलिपॅड आणि या प्रत्येक किल्ल्यावरती एक रोपवे. 4 किल्ले 4 पदरी हायवे, 4 हेलिपॅड आणि 4 रोपवे, एवढं नुसतं जरी केलं तरी या मतदारसंघातील 4 लाख तरुणांना रोजगार मिळणार. शिवाजी महाराजांचा हा स्वराज्याचा रथ, हा विचार, हा कार्य, हे वारसा, हे विचार, वसा पुढे नेण्यासाठी ही निवडणूक लढवावी असा मला संकेत मिळाला. आणि नक्की काय करायचा, विकास म्हणजे नक्की काय याचा सुद्धा मला सिद्धांत मिळाला. मला वाटत नाही की या महाराष्ट्रात असा पक्ष शिल्लक आहे की जो शिवाजी महाराजांच्या विचारावर चाललाय. मला असा कार्यकर्ता दिसत नाही एखाद्या पक्षातला की जो शिवाजी महाराजांचे विचार अंमलात आणू शकतो. आज परिस्थिती अशी आहे की एखाद्या पक्षाकडे बघायला गेलो आपण तर त्यांच्या टीममध्ये हे फुटबॉलचे खेळाडू आहेत का, हे क्रिकेटचे आहेत का, हे व्हॉलीबॉलचे आहेत का, हे बॅडमिंटनचे आहेत का, टेनिसचे, काही कळायला मार्ग नाही. कोण कुठल्या पक्षात, कोण कुठल्या भावकीत, कोण कुठल्या काय अडलंय काही समस्या नाही. मतदार टेन्शनमध्ये. मला वाटतं आम्ही सुद्धा या महाराष्ट्रामध्ये लोकांना हे सांगू की एक वोट और एक नोट, कारण तुमच्या विकासाचा प्रश्न आहे तर तुम्हीच पुढाकार घ्या, तुम्हीच आम्हाला ताकद द्या आणि तुम्हीच तुमच्या लेकरांच्या रोजगारासाठी उभे राहा, कारण कुणीतरी बाहेरून येईल आणि मदत करेल ही अपेक्षा सोडून द्या. खरं तर मी 3 दिवसापूर्वी एक शिवाजी महाराजांचं नवीन पुस्तक लिहायला सुरुवात केली होती, परंतु मध्यंतरी काय घटना चालल्या त्याच्यावर माझं लक्ष होतं. पुरंदर हा दुष्काळी भाग आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातला एक 40% तरी भाग हा आजही दुष्काळी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पुरंदरमधून एक माजी आमदारांनी मोठी उडी घेतली होती आणि त्यांनी छानपैकी वातावरण तयार केलं होतं आणि जवळपास 6 ते 7 लाख मतं त्यांना मिळतील असं पूर्ण चित्र तयार झालं होतं. पण मग ऐनवेळी त्यांनी काय झालं काय मला माहीत नाही, त्यांनी तो निर्णय कॅन्सल केला, मागे घेतलं आणि मला धडाधड मेसेज यायला लागले, कॉल यायला लोकांचे की तुम्ही पुरंदरमधले आहात, तुमचा आजोळ बारामतीचा आहे, एवढं मोठं इथे सगळं गडबड होत असताना तुम्ही काय इंटरेस्ट घेत नाही वगैरे. मी त्याच्यानंतर विचार करायला सुरुवात केली आणि मला जे सापडलं ते असं आहे की बारामती मतदारसंघ जो आहे तो हा शहाजीराजांच्या मूळ जहागिरीचा प्रदेश आहे. पुणे, सुपे, चाकण, बारामती, इंदापूर हा सगळा प्रदेश म्हणजे हे बारामती लोकसभा आहे. फक्त एक चाकण त्याच्यामध्ये आता सध्या येत नाही. हा शहाजीराजांच्या मूळ जहागिरीचा प्रदेश आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या निर्मितीचा केंद्रबिंदू आहे, कारण इथेच शिवाजी महाराजांनी रायरेश्वर शपथ घेतली, ते इथेच आहे. शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला ताब्यात दिला तोरणा, तो इथंच आहे. शिवाजी महाराजांची पहिली राजधानी जी अघोषित होती ती पुरंदर, ती इथंच आहे. शिवाजी महाराजांची घोषित राजधानी राजगड ती इथंच आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासातला सगळ्यात मोठा साक्षीदार स्वराज्याचा पुरंदरच्या तहातला आणि नंतरच्या तानाजीच्या पराक्रमाचा साक्षीदार सिंहगड ही किल्ला इथेच आहे. आणि संभाजीराजांचं जन्मस्थळ असलेला पुरंदर किल्ला याच मतदारसंघामध्ये येतो. आणि एवढं सगळं असून सुद्धा या 4 किल्ल्यांचा अजिबात विकास झालेला नाही आणि या किल्ल्यांचा विकास व्हावा अशा प्रकारचं मला परवा एक दृष्टांत झाला सकाळी सकाळी. मी हे सगळं लिहित असतो रात्री. दृष्टांत झाला म्हणजे स्वप्नात कुणी आलं का काय झालं? स्वप्नामध्ये मला शिवाजी महाराजांचा संकेत दिला की अरे हे सगळं चाललेलं असताना तुम्ही त्या गावचे, तुम्ही 25 वर्षे काम करताय आणि तुम्ही ह्याच्यात का भाग घेत नाही? मी म्हटलं नाही, आम्ही राजकारणाचे आम्हाला चुकीचे अनुभव आहेत. आणि 4 वाजता 4:30 पर्यंत मी याचा विचार करतो की हे असं असू शकतं का, कारण मी जी गोष्ट टाळतोय तिकडे मला नियती का ढकलत असेल. आणि मी त्याचा विचार करायला सुरुवात केली तर ही इतिहासाची सगळी समीकरणं त्यात दिसत आहेत. आणि नेमकी आज 3 एप्रिल आहे, शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि म्हणून माझ्या घरी अनेक चर्चा झाल्या याच्यावरती की नक्की काय करायचं. शिवाजी महाराजांनी आणखी काय काय तुम्हाला दृष्टांत दिलं, म्हणजे आणखी बरेच समस्या आहेत त्याबद्दल काय सांगितलं असेल ना? तर ज्यावेळी अशा माणसाचं ज्यावेळी आपण आयुष्यभर चिंतन म्हणून करतो ती व्यक्ती आपल्याला त्या स्वप्नाच्या रूपातून, त्या दृष्टांच्या रूपातून एक सिग्नल देत असते की मला काय म्हणायचं होतं, मला काय करायचं होतं आणि काय चाललेलं आहे. तर हे जे 4 किल्ले आहेत ना, ह्या 4 किल्ल्यांचं मग त्यांनी मला जे सुचवलं, मी पहाटेच लिहिलं बरं का ते सगळं. माझी 4:30ची पोस्ट आहे. एरवी माझा फोन 10 वाजता चालू होतो, रात्री 9ला मी झोपतो, सकाळी मी 5ला उठतो आणि 10ला माझा फोन चालू होतो. हा दृष्टांत नक्की किती वाजता आला तुम्हाला? 4:30. अच्छा, पहाटे 4ला. पहाटेची स्वप्न खरी होते म्हणतात. हो, असतात. आणि ती स्वप्न पडल्यानंतर जे उठतात त्यांची पूर्ण होतात. ते स्वप्न बघून जे झोपतात त्यांचं होत नाही. तुम्ही उठलात? उठलो. 4:30ला माझी पोस्ट आली. अर्धा तास जेव्हा माझं चिंतन झालं, 4:30ला माझी पोस्ट आली. त्याच्यानंतर मी कागदावर लिहायला सुरुवात केली की हे नक्की जे पडलंय स्वप्न, हे दृष्टांत आहे, याचा आपण अनालिसिस कसं करायला पाहिजे. कारण त्या स्वप्न म्हणजे तुमचं रॉ मटेरियल आहे. ते एक म्हणजे खदानीतून सोन्याचे कण काढण्यासारखं आहे. त्याला तुम्हाला मूर्तीमध्ये रूपांतर पण करता आलं पाहिजे. जे मला शिवाजी महाराजांच्या दृष्टांतातून मला जाणवलं, दिसलं, पाहिलं, मला जे कळतंय ते अशी गोष्ट आहे की या 4 किल्ल्यांकडे जाणारा
4 पदरी हायवे जे तयार केले, 4 किल्ले 4 पदरी हायवे, प्रत्येक किल्ल्याच्या पाठी खाली 4 हेलिपॅड आणि या प्रत्येक किल्ल्यावरती एक रोपवे. 4 किल्ले 4 पदरी हायवे, 4 हेलिपॅड आणि 4 रोपवे, एवढं नुसतं जरी केलं तरी या मतदारसंघातील 4 लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे. म्हणजे 4 लाख कुटुंबांना रोजगार मिळणार आहे आणि बारामती मतदारसंघात एकही तरुण बेरोजगार राहणार नाही. एवढं मोठं पोटेन्शियल शिवाजी महाराजांनी स्वतः 450 वर्षापूर्वी तयार करून दिले. दुर्दैव आमचं आहे की एवढा मोठा वाडा पडून चाललाय आणि आम्ही नवीन झोपडी वाढण्याच्या विचारात आहोत आणि ज्या नवीन झोपड्या आम्ही बांधतोय त्याला विकास म्हणतो. म्हणून तुम्ही निवडणूक लढवा असा दृष्टांत तुम्हाला शिवाजी महाराजांनी दिला की तुम्ही निवडणूक लढवा. येस, शिवाजी महाराजांचा हा स्वराज्याचा रथ, हा विचार, हा कार्य, हे वारसा, हे विचार वसा पुढे नेण्यासाठी ही निवडणूक लढवावी असा मला संकेत मिळाला आणि नक्की काय करायचा, विकास म्हणजे नक्की काय याचा सुद्धा मला सिद्धांत मिळाला. आता तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहात. येस, मी पक्ष मी कोणताही जॉईन करू इच्छित नाही, कारण शिवाजी महाराजांचे सगळे मावळे निर्व्यसनी होते. मला वाटत नाही की या महाराष्ट्रात असा पक्ष शिल्लक आहे की जो शिवाजी महाराजांच्या विचारावर चाललाय. मला असा कार्यकर्ता दिसत नाही एखाद्या पक्षातला की जो शिवाजी महाराजांचे विचार अंमलात आणू शकतो. आज परिस्थिती अशी आहे की एखाद्या पक्षाकडे बघायला गेलो आपण तर त्यांच्या टीममध्ये हे फुटबॉलचे खेळाडू आहेत का, हे क्रिकेटचे आहेत का, हे व्हॉलीबॉलचे आहेत का, हे बॅडमिंटनचे आहेत का, टेनिसचे, काही कळायला मार्ग नाही. कोण कुठल्या पक्षात, कोण कुठल्या भावकीत, कोण कुठल्या काय अडकलाय काही समस्या नाही. मतदार टेन्शनमध्ये की ज्याला मी सकाळी ह्या पक्षात बघितलं तो संध्याकाळी ह्या पक्षात आहे. निवडणुकी अगोदर ज्याला मी इकडे मत दिलं या पक्षा म्हणून तो दुसऱ्या दिवशी त्या पक्षात. सगळेच शिवाजी महाराजांचं नाव घेतात ना, ते फक्त नाव घेतात. जर शिवाजी महाराजांच्या विचारावर ते चालले असते तर आज बारामती. आता तुम्ही बारामतीतून निवडणूक लढवणार आहे तर मग तुम्ही लोकांना हेच सांगणार आहे की मला शिवाजी महाराजांनी दृष्टांत दिलाय आणि म्हणून मी निवडणुकीला उभे राहतो आहात. हो, बरोबर आहे. शिवाजी महाराजांचं स्वप्न, शिवाजी महाराजांचा दृष्टांत, शिवाजी महाराजांचं ध्येय हे पूर्ण करण्याचं एक संधी आलेली आहे. ती कदाचित मी निमित्त मात्र आहे. नियतीने कदाचित माझी निवड केली असेल कारण मी 25 वर्ष ते काम केले. रात्रंदिवस शिवाजी महाराजांचा जो विचार करतो त्याला शिवाजी महाराज. तुमच्या विरोधात जे उमेदवार आहेत तर त्यांचा काही विचार केलाय तुम्ही? एक सुनेत्रा पवार आहेत, तर दुसऱ्या सुप्रिया सुळे आहेत, आणखी पण असतील, पण या 2 प्रमुख आहेत. शिवाजी महाराजांसमोर पण अशीच परिस्थिती होती. त्यांच्यासमोर बलाढ्य आदिलशाही होती, बलाढ्य निजामशाही होते, बलाढ्य मोगल होते, इंग्रज होते, फ्रेंच होते, पोर्तुगीज होते. मला इतरांबद्दल काहीच बोलायचं नाहीये. मला फक्त या ठिकाणचा प्रश्न काय आणि याचं स्वर्गाचं रूपांतर कसं करता येईल, नंदनवन कसं करता येईल. कारण आपल्या शेजारी बघा गरीब देश आहेत, भूतान आहे, नेपाळ आहे. म्हणजे सुनेत्रा पवार किंवा सुप्रिया सुळे किंवा इतर उमेदवार हे आदिलशाह, निजामशाह, मोगल असे आहेत असं तुम्हाला? नाही. शिवाजी महाराजांच्या काळी जशी परिस्थिती होती की प्रस्थापित अनेक लोक त्यांच्यासमोर उभे होते. शिवाजी महाराजांकडे काही नव्हतं, छोट्यासा जहागीरचा प्रदेश, मुठभर मावळे त्यांच्यासोबत होते. आमची सुद्धा परिस्थिती तीच आहे. आमचं सुद्धा छोटंसं वलय आहे, आमचे सुद्धा छोटेसं कार्यकर्त्यांचं पाठबळ आहे आणि ते सगळे शिवाजी महाराजांना मानणारे शिवप्रेमी कार्यकर्ते. या निवडणुकीला खर्चही लागतो, तो खर्च कुठून काढणार तुम्ही? हो, तुमचा प्रश्न मूलभूत आहे आणि गंभीर आहे. शिवाजी महाराजांना सुद्धा स्वराज्य निर्मिती करताना हा प्रश्न होता आणि त्यावेळी तोरणा किल्ल्यावरती त्यांना 7 रांजण भरून हांडे सापडले होते. ते शहाजीराजांनी तिकडून पाठवले होते. मला वाटतं आम्ही सुद्धा या महाराष्ट्रामध्ये लोकांना हे सांगू की 1 वोट और 1 नोट. कारण तुमच्या विकासाचा प्रश्न आहे तर तुम्हीच पुढाकार घ्या, तुम्हीच आम्हाला ताकद द्या आणि तुम्हीच तुमच्या लेकरांच्या रोजगारासाठी उभे राहा. कारण कुणीतरी बाहेरून येईल आणि मदत करेल ही अपेक्षा सोडून द्या. तुम्हाला ही अपेक्षा आहे की आणखी एक दृष्टांत होईल आणि कुठेतरी जमिनीच्या खाली जे धन आहे तर ते तुम्हाला सापडेल, असा काही दृष्टांत होईल तुम्हाला? शिवाजी महाराजांच्या काळात त्यांना 3 वेळा असं झालेलं आहे. मला एकदा तरी होऊ शकतं. शिवाजी जमिनीखालचे तुम्हाला सोन्याचे हंडे सापडू शकतील? मला सोन्याचे हंडे सापडतील असं मला म्हणायचं नाही. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये 3 वेळा त्यांना असं जमिनीतून सोनं उपलब्ध झालेलं आहे. मला वाटतं आजच्या काळामध्ये विचार हे सोनं आहे. आजच्या काळामध्ये लोकांचं प्रामाणिक पाठबळ हे सोनं आहे आणि आम्ही जाऊ ज्या ज्या गावात पाऊल ठेवू त्या त्या ठिकाणी ते सोनं मिळणार आहे. कारण 5 लाख असं तुम्ही थोडंसं जरा अलंकारिक भाषेमध्ये बोलतो. हा, बरं. तर आता हे सगळे मुद्दे आहेत, पण मधल्या काळामध्ये तुमच्यावरती शाई फेक करण्यात आली, तुम्हाला शाई फासण्यात आली, काळं फासण्यात आलं. तर मग त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आता हे निवडणुकीला तुम्ही सामोरं जाताना हा मुद्दा जो आहे तर तो तुम्ही कसा मतदारांना सांगणार आहात? बघा, खरं तर माझा त्या प्रसंगाशी तसा काही लांबपर्यंत संबंध नव्हता. मी नुकताच अमेरिकेमधून आलो होतो, शिकागो धर्मपरिषदेला गेलो, तिकडून आलतो. समाजाचा रेटा होता, समाजाचा मोठा अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न होता. मी त्याच्यावर अभ्यास केला की हा प्रश्न कशामुळे तयार झाला. त्याच्यामुळे मला तो GR सापडला. 30 वर्षापूर्वीचा तो GR होता, पण कुणी त्याच्यावर बोलायला हिंमत करत नव्हतं. मी जातीवंत कुलवंत होतो, त्या घराण्यातला होतो. मी ती हिंमत केली, तो GR वाचला, तो समजून सांगितला लोकांना तो पटला. लाखो करोडो लोकांना पोचला, पटला. त्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एवढा मोठी सुनामी आली आणि मग त्याच्यामध्ये काही लोक बिथरले, मग त्या लोकांनी ते तसं केलं. मला याचं काही वाईट वाटत नाही. जर मी माझ्या व्यक्तिगत कामासाठी जर माझ्यावरती काय असा आरोप किंवा हल्ला झाला असता तर मी ते समजून घेतला असता. तुम्ही घाबरलात का?
तुम्ही नरमला आहेत का? तुम्ही आता नाव घेत नाही. तुम्ही त्यावेळी एका नेत्याचं नाव घ्यायचा, आता तुम्ही त्या नेत्याचं नाव घेत नाही. घाबरलात तुम्ही? नाही, एक लक्षात घ्या, मला त्यावेळी पण हा प्रश्न विचारला होता लोकांनी की त्यावेळी तुम्ही नाव घ्यायचा ना. नाही, नाव घेतो ना, आजही घेऊ शकतो ना. 23 मार्च 1994चा GR कुणी काढला हे मी आता महाराष्ट्रात कोणाला सांगायची गरज नाही. तुम्ही 10-12 वर्षीय मुला जरी विचारलं 23 मार्च ही तारीख, तर तरुणांना माहिती आहे 23 मार्चला भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे फासावर गेलते. आणि हा 23 मार्च ही तारीख अशी लक्षात राहते की ज्याच्यामुळे 5 कोटी मराठा तरुणांचं भविष्य परत फासावर लटकलं होतं. त्यामुळे मी नावं घेण्याची आवश्यकता तुम्हाला नाही, वाटते? तुम्ही त्यावेळी मला नाही वाटत तुम्हीच घ्यायचं त्यावेळी, आता तुम्ही घेत नाही. नाही. एवढाच फरक आहे. नाही घेतलं तरी मला काय नाही फरक पडणार. तुम्ही त्यावेळी घ्यायचं, आता काय घेत नाही, एवढंच फक्त मला विचारायचं. नाही, घेणार ना. योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य ज्यावेळी ग्राउंड असेल ना त्यावेळी आपण ते बोललं पाहिजे. आणि मला वाटतं मी त्याच्यावर परत भाष्यच करू नये, एवढं मोठं काम त्यावेळी ते झालेलं आहे. म्हणून मला कसं आहे, जुने तेच विषय उघडण्यात जम नाही. माझ्याकडे अनेक नवीन विषय आहेत. विषयाकडे जाऊ आपण. तुमचं बारामती लोकसभा मतदारसंघातलं विजयाचं मताधिक्य किती असेल? किती मतांनी तुम्ही निवडून याल? मला माझ्या आयुष्यामध्ये 12 लाख हा आकडा लय लकी आहे. त्यामुळे 12 लाख मतं जर माझ्या पक्षात आली, म्हणजे माझ्याकडे तर कुठला पक्ष नाही, पण लोकांनी ह्या विजनला, कारण कसं आहे आता लोक आहेत ना विजनला मत देणार आहेत. आता लोक पैसा, ताकद, गुंडशाही, घराणेशाही याला कंटाळलेले आहेत. तेच चेहरे, तीच वचनं, तीच आश्वासनं, तेच लोक, तेच प्रश्न, याला लोक कंटाळलेत. आणि आज परिस्थिती अशी की लाखो लोक जे नोटाला मतदान करणार होते ते लोक आता विचार करतात की नोटाऐवजी आम्हाला काहीतरी चांगला पर्याय पाहिजे होता. आणि कदाचित नियतीने तो संकेत दिला आणि नोटाला मत देण्याऐवजी एका चांगल्या सुचित माणसाला मत द्या, अशा प्रकारचा तो पर्याय त्यांना मिळाला आहे. 12 लाख मतं मला मिळू शकतील असा माझा प्राथमिक अंदाज आहे. 12 लाख मतं मिळू शकतील आणि जे शिवतारेंना मिळणार होती ती पण तुम्हालाच मिळतील. एक लक्षात घ्या, ती जी 5,80,000 म्हणजे आपण 6 लाख एक मतं पकडू, ती शिवतारेच काय कुणी जरी उभा राहिला तरी त्याला ती मिळणारच होती. पण याच्यामध्ये माझं इतिहासकर्म मोठं काम आहे. स्वराज्याशी संबंधित हा प्रश्न आहे, इतिहासाशी संबंधित प्रश्न आहे. मी गेले 25 वर्षे तरुणांना रोजगाराचे प्रशिक्षण देतोय, अनेक लोकांना घडवलेलं आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती हा माणूस चांगला करू शकतो, तरुणांचे बेरोजगारीचे प्रश्न सोडू शकतो, हा लोकांना एक कॉन्फिडन्स आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या लोकांना, प्रस्तावित लोकांना मत करायची इच्छा नाही, ते सगळे लोक स्वखुशीनं पदरमोड करून 21 लाखांहून अधिक 21,14,000 जवळपास बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदार आहेत. त्यापैकी मतदानाची टक्केवारी हा एक भाग असतो. मात्र तुम्हाला 12 लाख मतं मिळतील हा असा मला अंदाज वाटतोय. कारण लोकांमध्ये जी लाट आहे, लोकांमध्ये जी चिड आहे, अरे कोण कुठल्या पक्षात आहे, कोण कुठं चाललाय, याच्याबद्दल जे मतदारांमध्ये गोंधळ आहे. आणि जे तरुण मतदार आहेत ना, जवळपास 18 ते 35 पर्यंत, हा तर प्रचंड असा म्हणजे व्हायबल आहे. ठीक आहे. आता पण हे निवडणुकीमध्ये जे काही राजकीय पक्ष आहेत ते कार्यकर्त्यांना, मतदारांना थोडंसं जेवण खाण, थोडंसं चिरमिरी असं असतंच ना. आता तुम्ही हसताय, म्हणजे आता तुमच्यासोबतचे कार्यकर्ते आहेतच ना, थोडंफार बघायला लागतंच की. मग कसं काय? नाही, माझ्यासोबत कार्यकर्ते नाहीत, हे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या पक्षाची उमेदवारी घेऊन लढा, आम्ही त्याच्यावर विचार कुठला करतो. पक्ष आहे तुमचा? स्वराज्य सेना, स्वराज्य सेना. चंद्रकांत सूर्यवंशी नाव आहे माझं. कुठे रजिस्टर? प्रदेशाध्यक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे. अच्छा, म्हणजे राष्ट्रीय पक्षासाठी तेवढी मतं घ्यावी लागतात. तुम्ही राष्ट्रीय म्हणता, पण म्हणजे मतं आधी कुठल्या निवडणुका लढवल्यात का तुम्ही? नाही, आता पहिलीच आहे. 2018ला रजिस्ट्रेशन झालंय पक्षाचं. आणि थेट तुम्ही राष्ट्रीय पक्ष म्हणताय. ऐका ना, 19-20ला लॉकडाऊन पडलं, त्यानंतर मग आता ही पहिलीच निवडणूक आहे. थेट आता मग जाधव सर उभं जर राहणार. सर इच्छुक असेल तर मग सरांना आमच्या पक्षाकडनं तिकीट देऊ. चिन्ह कुठलं असेल? आता इलेक्शन कमिशन जी काय आपल्याला चिन्ह देतं, तर त्या चिन्हांमधून एक चांगलं चिन्ह निवडण्याचा माझा विचार आहे. 3 चिन्ह माझ्या डोक्यात आहेत, पण ते आता लगेच डिस्क्लोज करणं योग्य नाही, कारण लगेच त्याच्यावर डमी उमेदवार उभे केले जातात. आणि एक सिक्रेट ठेवा, सिक्रेट आहे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की भारताच्या राज्यघटनेमध्ये पक्षांनी निवडणूक चिन्ह घ्यावं अशा प्रकारची कोणतीही तरतूद नव्हती. हे सगळं नंतर मारून मुटकून पक्षांना चिन्ह दिले गेलेले. त्याच्यामुळे गुंडगिरी वाढली, दादागिरी वाढली, दहशती वाढल्या. प्रत्येक उमेदवारांनी स्वबळावर स्वतःच्या कॅलिबरवरती लढावं, स्वतःच्या मतदारसंघातलं स्वतःचं चिन्ह असावं, अशा प्रकारचा अभिप्राय. खर्च काय येईलच ना, कसं मग करणार? खर्चाचं कसं करणार? खर्चाचं सरांचं बघू ना, इच्छुकचं सरांचं कसं इच्छुक कोण करणार दोघांपैकी? नाही, त्यांचा प्रस्ताव आहे. अशा अनेक प्रस्ताव आपण दिलाय सरांना, पक्षाचा प्रस्ताव दिलाय की बाबा स्वराज्य तर सैनिक. आता मग तुम्ही म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला पहाटे स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून ही निवडणूक लढा असं तुम्हाला सांगितलं. आणखी काय काय दृष्टांत दिलाय महाराजांनी? ते कसं आहे, नेमकं हे वर्ष शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेकाचा आहे. हा पण योग असू शकतो. आज 3 एप्रिल आहे, म्हणजे माझ्या आयुष्यात ज्या घटना घडतात ना त्या अशा इतिहासाशी संबंधित त्या तारखांना घडतात. आता तुम्ही हे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्राध्यापक असलेल्या
या महोदयांनी अनेक पुस्तकं लिहिली. किती पुस्तकं लिहिली? आता माझं 45 पुस्तक आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे कसे मॅनेजमेंट गुरु होते वगैरे असे अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज पहाटे स्वप्नात येऊन दृष्टांतही देतात. हो, मी खरं तर आहे ना, आता एवढ्या दिवसानंतर आहे ना, आता काय शिवाजी महाराजांचं गेल्या 2.5-3 वर्षापासून एक नवीन पुस्तकाचा विषय माझ्या डोक्यात होता. शिवरायांचे शिक्षण, शिवाजी महाराजांना काय शिकवलं, याच्यावर मी अनेक दिवस 2-2.5 वर्ष नोट काढावं लागतात. त्याचा सगळा डेटा गोळा करावा लागतो. आणि मी नेमकं हे पुस्तक लिहायला सुरुवात केली मला वाटतं 1 तारखेला. आणि रात्री 11:30 पर्यंत माझं लिखाण चालू होतं. आणि पहाटे मला हे स्वप्न पडलं. म्हणजे एक नवीन पुस्तक जे परत 6 महिन्यात समाजासमोर आलं असतं, ते पुस्तक मागे पडेल आणि हा विचार पुढे येईल. कारण याच्यातून महाराष्ट्रात नाही, भारतात कोणतंही काम तुम्हाला करायचं असेल ना, सगळ्या वाटा येऊन अडतात त्या फक्त राजकारणात नाही. तुमचा रोजगार असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, अगदी तुमचे दूध आहे ना, दूध विकायचं म्हणलं तरी तुम्हाला राजकारणाच्या खिडकीतून जावं लागतंय. तुम्हाला शाळेत जायचं म्हणलं तरी राजकारणाच्या खिडकीतून जावं लागतंय. तुम्हाला भाजी विकत आणायची म्हणली तरी राजकारणाच्या खिडकीतून जावं लागतंय. असा कोणता निर्णय म्हणजे तुम्हाला जर रोजगारासाठी मदत करायची म्हणली ते सुद्धा राजकारणाकडून जातंय. खरं तर चांगले लोक राजकारणात यायला सगळे. आता मला तुम्हाला हे विचारायचं की तुम्ही म्हणता की पहाटे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला निवडणूक लढा म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातून. हे अंधश्रद्धा पसरवणं आहे असंही कोणी म्हणू शकतं. असाही आरोप होऊ शकतो की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता आहात आणि काहीतरी लोकांना भ्रमित करण्यासाठी दावा करतात की मला स्वप्नामध्ये महाराज आले आणि त्यांनी दृष्टांत दिला. असाही आरोप तुमच्यावरती होणार आहे. आरोप करायला भारतामध्ये लोकशाही आहेच ना. त्यासाठी प्रत्येकाला घटनेने स्वातंत्र्य दिले, ते आपली मतं व्यक्त करू शकतात. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची लाईन थोडीशी अशी म्हणजे थीन आहे, पातळ आहे. काही लोक ज्याला श्रद्धा समजतील त्याला काही लोक अंधश्रद्धा समजू शकतात. मी आयुष्यभर तेच काम करत असल्यामुळे माझ्या स्वप्नामध्ये शिवाजी महाराजांना काही नवीन गोष्ट असू शकत नाही. कारण मी जे विषय हाताळले खरंच आले स्वप्नामध्ये, दृष्टांत खरंच दिला तुम्हाला, त्याच्याशिवाय कसं होऊ शकतं हे मला सांगा. याच्या अगोदर कधी कोणाला शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरु असं वाटलं होतं का? ते माझ्याकडून घडलं. शिवाजी महाराज अर्थतज्ञ, अर्थशास्त्र कोणाला वाटलं होतं? ते माझ्याकडून घडलं. शिवाजी महाराज उद्योजक असं कधी कोणाला वाटलं होतं? ते माझ्या हातून घडलं. कधी कोणाला वाटलं होतं की शिवाजी महाराज इंजिनियर, ग्रेट इंजिनियर, ते पुस्तक माझ्याकडून आलं. अशी शिवाजी महाराजांचे अनेक पैलू मलाच का सापडतात, मलाच का दिसतात? कारण ती व्हिजन आहे की नाही, त्या डीएनए मध्ये एकतर आहे. माझा तसा अभ्यास आहे. आणि नवीन नवीन गोष्टी जसं आता शिवाजी महाराजांना सगळे दृष्टांत तुम्हाला पहाटे 4 वाजताच होतात? नाही नाही, असं काय नाही. मग कधी किती वाजता, म्हणजे कधी रात्री 2-2:30 असं काय? नाही नाही नाही, याचा काय असा फिक्स वेळ नसतो. नॉर्मली मी काय करतो, 2 वेळा दिवसातून योगा करत असतो आणि मी त्या ट्रान्समध्ये जात असतो. एक 5 मिनिटं जरी मी बसलो तरी माझं पूर्ण म्हणजे आपण ती जी वरची जी काही दुनिया असेल, काही लोक त्याला मानतात, काही लोक मानत नाही, त्याला जे कनेक्ट होतं. हा म्हणजे ध्यानस्थापन झालो ना की आपल्या पूर्वजन्माच्या पण काही गोष्टी, आता आपण ह्या पण गोष्टी काही लोकांनी मानायचे की नाही त्यांचा प्रश्न आहे. काही लोक पूर्वजन्म मानतात, काही धर्म मानतात, काही जन्म मानत नाहीत. हिंदू धर्म मात्र 3 घटनेवर अवलंबून आहे, त्यात एक पुनर्जन्म आहे. ओके, हे मी शिकागोच्या धर्मसभेच्या भाषणात पण सांगितलं की हिंदू धर्माची व्याख्या कशावरती, तर पुनर्जन्म हा पण एक याच्यातला मॅटर आहे. मग ते हे जे पुनर्जन्म मानता, हो मानला पाहिजे. मग मागच्या जन्मामध्ये तुम्ही कोण होतात? माझं आडनाव जाधव आहे, त्यामुळे डेफिनेटली मी शिवाजी महाराजांच्या संदर्भात मला एवढ्या सगळ्या घटना माहिती आहेत, त्याच्यामुळे मी धनाजी जाधव किंवा या परिवारातलाच एखादा आणखी प्रतिष्ठित व्यक्ती याचाच पुनर्जन्म माझा असला पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतः धनाजीराव जाधव होतात, म्हणजे राजमाता जिजाऊ नाही म्हणजे जिजाऊ मासाहेब यांचे जे वडील आहेत, तर त्यांचे मागच्या जन्मात तुम्ही ते असू शकता. हे बघा, ज्यावेळी 25 जुलै 1629ला लखुजी जाधवांचं आणि त्यांच्या 2 मुलांचं देवगिरीच्या किल्ल्यामध्ये निजामशाही कत्तल केली किंवा त्यांना मारलं. त्याच्यानंतर जिजाऊसाहेब सर्व जाधवांना घेऊन पुण्याला आल्या. त्या खेडशोबरला राहत होत्या. त्यांचा एक भाऊ त्यांच्यासोबत होता, बरोबर. त्याच वंशातला मी असल्यामुळे माझ्यासाठी हे काही नवीन नाही. त्याच्या आधीच्या जन्मात ते काय सांगताय? नाही, असं काय सांगता नाही. मग एकच जन्म मागे जाऊ शकतो आपण? नाही, हे बघा, आता कसं आहे, प्रत्येकाची साधना, प्रत्येकाची श्रद्धा या अनेक गोष्टी त्यात इन्व्हॉल्व आहेत. काही लोक धर्म मानतात, काही मानत नाहीत. श्रद्धा अंधश्रद्धा प्रत्येकाची आपापली व्याख्या होऊ शकते. ठीक आहे, हरकत नाही सर. निवडणुकीसाठी तुम्हाला शुभेच्छा. राष्ट्रीय अध्यक्ष, तुम्हालाही निवडणुकीसाठी शुभेच्छा. निवडणुकीचं वातावरण सुरू झालंय आणि यामध्ये अनेक प्रकार उमेदवारांचे, राजकारणाचे आपल्याला पाहायला मिळतात. अनेक गमती जमती देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि हे जे महोदय आहेत त्यांनी असं म्हटलंय, असा दावा केलाय की स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना स्वप्नामध्ये पहाटे 4 वाजता येऊन दृष्टांत दिलाय बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्याची. खरं तर या जाधव सरांना मधल्या काही काळामध्ये त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात जी वक्तव्य केली किंवा जी भूमिका मांडली त्यासाठी ओळखलं जात होतं. मात्र आता नव्याने ते ओळख सांगतायत की त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांकडून दृष्टांत दिला जातो. अर्थात यावरती कोणी आक्षेप घेऊ शकतं की ही अंधश्रद्धा पसरवणं आहे का? अर्थात निवडणुकीमध्ये
हे सगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.